मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे. तर चिकनचे वडे बनवायचे आहेत. त्यासाठी मी थोडं त्यामध्ये मीठ टाकलं आणि हळद टाकली आणि छान असं शिजवून घ्यायचं. आणि इथे मी बटाटे घेतलेत उकडे, पाणी टाकले त्यामध्ये आणि छान असं शिजवून घेते. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची घेते आणि छान असं क्रश करून घ्यायचं. इथे चिकन पण छान शिजलेलं आहे, तर ते पण मी मिक्सरला लावून इथे मी चिकन पण बारीक करून घेतलेलं आहे. इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय. तर आता इथे मी बटाटे स्मॅश करून टाकते त्यामध्ये. इथे मी छान असे बटाटे स्मॅश केलेले आहेत. इथे मी तडका पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकले आणि छान असा कढीपत्ता, आलं, लसूण आणि मिरची छान अशी ठेचून टाकलेली आहे. थोडीशी हळद टाकते आणि थोडासा गरम मसाला आणि ह्यामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचं. इथे मी थोडी काळी मिरी टाकते आणि भरभरून अशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि इथे मी लिंबू घेतलेला आहे आणि लिंबू पण छान असा पिळून घ्यायचा. आणि इथे मी मिक्स करून घेते. इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, तर त्यामध्ये मी थोडीशी टाकते हळद आणि इथे मीठ टाकते चवीप्रमाणे. ज्या पद्धतीने आपण वडापावाला वडा बनवतो त्याच पद्धतीने इथे मी पाणी टाकून छान असं मिक्स करून घेते. थोडं थोडं पाणी टाकायचं. इथे मी अशा पद्धतीने छान असं बेसन तयार करून घेतलेलं आहे. इथे मी छान असे गोळे करून घेते. अशा पद्धतीने इथे मी असे हे वडे तयार करून घेतलेले आहेत. तर आता बेसनमध्ये छान असे बुडवून इथे मी कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलंय, त्यामध्ये तेल पण तापलेलं आहे. तर मी एक एक वडे सोडते त्यामध्ये. इथे छान असे वडे तळून झालेले आहे आणि मी आता काढून घेते. अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचे. इथे मी छान अशी सुकी चटणी आणि हिरवी चटणी मी बनवून घेतलेली आहे. मी पाव पण घेतलेले आहे, तर त्यासाठी मी इथे पाव कट केलेला आहे आणि इथे मी एक साईडला चटणी लावून घेते हिरवी आणि इथे मी वडा ठेवते. इथे छान अशी सुकी चटणी
थोडासा कांदा आणि इथे मिरची. छान असा चिकन वडापाव आपला तयार झालेला आहे.